आणि आदरणीय बर्गे साहेब यांना आणि सर्वांना विचारपीठावर येईल यांना विनंती करतो रमाईला वंदन करण्यासाठी आपण साहेब महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचा आवाज जोरात आवाज द्या। महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचा सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा भारतीय संविधानाचा भारतीय लोकशाहीचा महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचा सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा ज्येष्ठ नेते आदरणीय डांगळे साहेबांना विनंती करतो यंदाचा रामजी बाबा पुरस्कार आपण आदरणीय शांताराम जावळे गुरुजी यांना देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। या ठिकाणी सन्मान चिन्ह पंचशिलेची शाल व ग्रंथ असा आहे। आदरणीय भानुप्रताप बर्गे सर हे देखील उपस्थित आहेत। सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांना यंदाचा रामजी बाबा पुरस्कार देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करायचा। मी या ठिकाणी डांगळे साहेबांना विनंती करतो म्हणजे या देशात असं एक गाव नाही की जिथं भानुप्रताप बर्गे यांचं नाव नाही। त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करते। संतोष कुठे ये ना इकडं हा ते तुम्ही जाऊन द्या तुम्ही जाऊन द्या एक हा बस बस दिवसाला सुद्धा साहेब आले होते आणि ते म्हणाले विठ्ठल इथं आहे मी त्यांना भेटून जातो। अशा साहेबांना मी तर मी साहेबांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करा। परमपूज्य भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस वंदन। माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस वंदन। व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्येष्ठ साहित्यिक आंबेडकरी चळवळीतील एक अग्रगण्य पूर्वीचं आम्ही तरुण असताना जे नाव ऐकायचो असे श्री अर्जुनजी डांगळे साहेब या कार्यक्रमाचे सर्व आणि कधीही रोडने जाताना शैलेंद्र की विठ्ठलराव या ठिकाणी या गार्डनला पाणी घालत नाहीत ही खुर्ची तिकडं करत नाहीत असं कधीच दिसत नाहीत। ऊन असो पाऊस असो थंडी असो विठ्ठलराव या ठिकाणी आहेत म्हणून मी त्यांना या ठिकाणी पंढरीचे हे विठोबा या रमाई माता या फाउंडेशन प्रतिष्ठानचे या ठिकाणचे विठोबा विठ्ठलराव माझे स्नेही श्री शैलेंद्र मोरे या विभागाच्या कार्यक्षम नगरसेविका श्री पल्लवीताई यांचे पती श्री शेखरजी या ठिकाणी माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला कुठलाही कार्यक्रम असला किंवा त्यांनी कधी मला बोलवलं तर मी नाकारत नाही अशा लताताई। आजचे सत्कारमूर्ती या ठिकाणचे श्री शांतारामजी शेखरजींचेच वडील आहेत। ते माझे स्नेही आणि मला कार्यक्रमामध्ये मदत करणारे संतोष सोनवणे आणि उपस्थित मित्रांनो, खरं तर जे महामानव असतात त्यांचं आयुष्य फार कमी असतं। 8व्या वर्षी लग्न, 29 वर्ष संसार आणि 37व्या वर्षी निधन अशा ह्या माता रमाईंचं जीवन आपण जर बघितलं तर फक्त आणि फक्त त्यांचं जग जर कुठं होतं तर माझ्यापेक्षा अर्जुनराव जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील, पण फक्त एकच जग होतं त्यांचं, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर। अशा माता जन्माला आल्या, अशा त्या ठिकाणी त्यांनी पत्नीचं कर्तव्य निभावलं, मातेचं कर्तव्य निभावलं। आणि लताताई मला नेहमी अभिमान वाटतो की मी ज्या जिल्ह्यामध्ये सातारामधनं आलेलो आहे बाबासाहेबांचे रामजीबाई जे वडील होते
त्यांनी सेवानिवृत्तीनंतर सुभेदार म्हणून ज्यावेळेस ते सेवानिवृत्त झाले त्यावेळेस 3 वर्ष माझ्या साताराच्या भूमीमध्ये त्यांचे पाय लागले, याचा मला नेहमी अभिमान वाटत असतो. आज जर बघितलं तर आपण ह्या माताईंची कमी आहे. बाबासाहेब परत आपण कधी घडू शकत नाही, शिवाजी महाराज आपण कधी घडू शकत नाही, परंतु त्यांच्यातला एखादा अंश जरी आपल्यामध्ये आला, शिक्षणाचा अंश असो की जे वाचाल तर वाचाल, हे जे बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं, हे जरी आम्ही थोडक्यात जरी या ठिकाणी लक्षामध्ये घेतलं तर मला वाटतं की संविधान ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे, संविधान ज्या पद्धतीने आज दिलेलं आहे आणि संविधान दिलं म्हणून आपण हा कार्यक्रम आज या ठिकाणी करू शकतो आणि बोलू शकतो, मनात असेल ते विचार मांडू शकतो. ही ताकद फक्त दिली आपल्याला बाबासाहेबांनी दिली. आणि बाबासाहेबांनी का ताकद दिली तर रमाईंनी त्यांना साथ दिली म्हणून त्यांना ही ताकद मिळाली. मी खरं तर जास्त काय वक्ता नाही आहे, परंतु जे काय थोडंफार ज्ञान उपलब्ध झालेले आहे पाठ्यक्रमातून असेल, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, पण आपण एक विचार करताना आज समानतेच्या बाबत असेल किंवा राजनैतिक शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. नैतिकता कुठे कुठे कमी होत चाललेली आहे आणि किती कमी होत चाललेली आहे आपल्याला सर्वांना आपल्या डोळ्यासमोर दिसतं. राजनीती तर खरोखर नीती त्याच्यामध्ये आहे का नाही, राज अनिती म्हणावी अशी पद्धत आज आपल्याला या ठिकाणी दिसून येते. अशा या सर्व पार्श्वभूमीवरती आपण वैयक्तिक काही या देशासाठी करू शकलो, जो मार्ग बाबासाहेबांनी आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गावरती थोडेफार जर आपण चालू शकलो तर मला वाटतं खरोखर ती श्रद्धा ही रमाईंना अर्पित होईल. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचंय, एअरपोर्टला जायचंय. मी त्यांच्या एवढंच म्हणतो संतोष की नाही कुणाचा ताप मी, नाही कुणाचा ताप मी, करतो सर्वांना को आप मी, सर्व जनांना जोडणारा ऐसा दिलदार भानुप्रताप मी, ऐसा दिलदार भानुप्रताप मी. असे हे दिलदार अधिकारी खरं तर या देशाला लाभले, हे आपल्या सर्वांचं भाग्य. साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे ते जातील. हा कार्यक्रम असाच चालू राहील. या ठिकाणी साहेब मी शैलेंद्र मोरे यांना विनंती करतो, स्वागतपर आपण मनोगत व्यक्त करायचे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या जयंती महोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे, त्या सर्वांच्या माता महामाता रमाई या दोघांच्या चरणी मी वंदन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, महोत्सवानिमित्त रामजी मामांचा आज खऱ्या अर्थाने स्मृतिदिन आहे, त्यांनाही वंदन करतो. आणि त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक चळवळीमध्ये, आंबेडकर चळवळीमध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने पुणे शहरामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये आपला एक कामाचा ठसा उमटवलेला आहे, ते दादा शांताराम दादा जावळे यांना आज आपण रामजी बाबा स्मृती पुरस्काराने सन्मानित. माननीय आंबेडकर चळवळीचे नेते, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, माजी नेते आणि रिपब्लिकन पक्ष जनशक्तीचे पक्षाध्यक्ष अर्जुनराव डांगले साहेब यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे साहित्यिक, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते माननीय मुरलीधर दादा जाधव, तसेच नगरसेवका आणि या कार्यक्रमाच्या आधारस्तंभ माननीय लताताई राजगुरू, तसेच नगरसेवक माननीय संतोषजी आरडे, शेखरचंद्र जावळे, रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षा जुलेखा खान, रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे पुणे शहराचे नेते आशुतोष भोसले, पुणे जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष माननीय माहुली भोसले, तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्ष नरसिंग गायकवाड, सर्व, तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा गायकवाड मॅडम, सर्वांचं या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने स्वागत करेन, आभार मानेन. आणि या ठिकाणी मी जास्त न वेळ घेता एकच सांगेन की महामाता रमाबाई आंबेडकर या विठ्ठलराव गायकवाडांच्या कष्टातून, प्रेरणेतून या ठिकाणी पुणे शहराला आणि या परिसराला जास्तीत जास्त त्यांचा इतिहास दडलेला, परिचय झालेला आहे. या ठिकाणी नगरसेविका पल्लवीताई जावळे आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी मी संयोजकाच्या वतीने आभार मानतो. त्यांना विनंती करतो की आपण विचारपीठावर यावं.
तसेच रमाबाई आंबेडकरांचा इतिहास जर सांगायचं झालं तर फार मोठा आणि आपल्याला किती जरी सांगितलं तरी वेळ पुरणार नाही. परंतु या जगामध्ये असं एक नातं आहे की माता आणि मूल, आपल्या मुलावर एक आई, एक माता किती प्रेम करत असते आणि ते प्रेम या जगाच्या कोणत्याच मोजमापाने मोजता येत नाही आणि अजूनही मोजमाप ते निघालेलं नाही. अशा या महामाता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस घडत होते, ज्यावेळेस शिकत होते, त्यांचा एक ज्ञानाचा उदय होत होता. त्याच काळामध्ये त्यांची 4 मुलं वेगवेगळ्या आजाराने मरण पावत होते आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या पोटची गोळा एक बाजूला या जगातून निघून जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला या जगामधला भारत देश जातीने धर्माने भरभटलेला या देशामध्ये माणूस म्हणून जन्माला आलेल्या माणसाला नाकारण्याचं काम या व्यवस्थेने सातत्याने करत आलेले आणि या व्यवस्थेमध्ये माणसाला माणूस म्हणून स्थान देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत असताना त्यांना वेगवेगळ्या पातळीवर एक कसरत करावी लागत होती, एक वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट घ्यावे लागत होते आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला पतीचा असणारा सर्व आधार आणि दुसऱ्या बाजूला मुलं जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये खंबीरपणे एक पतीच्याही मागे उभी राहिली आणि दुःख सुद्धा आपल्या या हृदयामध्ये साठवून ठेवणारी एक विशाल अशी असणारी माता हे रमाबाई आंबेडकर, त्यांचा आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने जयंती महोत्सव करतोय. मी अधिकचं न बोलता दामले साहेबांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं, जावळे दादांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचंय, काकूरलाही मनोगत व्यक्त करायचंय आणि या सर्वांचं आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने रमाई दामले साहेबांच्याकडून आपल्याला ऐकायच्यात. मी बरेच सगळं बोलणार होतो परंतु वेळ अभावी या ठिकाणी मी इथेच थांबतो आणि मला बोलण्याची संधी दिली आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो, थांबतो. जय भीम, जय भारत, जय रमाई. आणि डांगळे सरांचा सन्मान मी करोडोते रमाईची लेख लताताई राजगुरू यांना विनंती करतो, सन्मान चिन्ह, पंचशिलेची शाल व ग्रंथ देऊन आपण त्यांचा सन्मान करायचा. दादा आपलं मनोगत व्यक्त करतील, त्यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमाई माता रमाई, त्याप्रमाणे रामजी बाबा आंबेडकर यांच्या प्रतीस अभिवादन करून महामानव रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांनी जो माझा सत्कार केलेला आहे त्यांचे मी जास्तीत जास्त आभार मानतो. जास्त काही बोलत नाही. जय भीम, जय भीम. आता खरं तर मी अशा व्यक्तीला पाचारण करतो की दादांचं सुख असो दुःख असो जे काही असो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या विजयाताईंना विनंती करतो, अशा प्रसंगी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपण बोलायचं, बसून बोललं तरी चालेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, माता रमाई. मलाही आता काही जास्त बरेच दिवस झालं बोलण्याचा जास्त सराव नसल्यामुळं मलाही एवढं काही जमणार नाही, पण जे काही जमेल ते माझं समजून घ्या. आज माझ्या मिस्टरांचा जो सन्मान ठेवलेला आहे तो फार आनंदाचा दिवस आहे. त्यांनी ही सर्व गोष्टी अगदी शून्यातून केलेल्या आहेत आणि ही 4ही मुलं सांभाळताना त्यांनी स्वतः फार कष्टाने, माझी तर साथ त्यांना होतेच पण त्यांचाही जास्त वाटा आहे त्यामध्ये. त्यांनी ही मुलांना शाळेत डबे देण्यापासून शून्यातून, म्हणजे साधे शिपाई असताना सुद्धा त्यांनी मुलांना, मोठा मुलगा इंजिनियर केला,
मुलीला MA करून ती आता दीनानाथ मंगेशकरमध्ये चांगल्या ऑफिसर ग्रेडवर आहे. धाकटा मुलगा बँकेत आहे. नंतर धाकटी मुलगी ही चांगली शिकलेली आहे विना. ह्या सगळे 4ही मुलं शिकून त्यांच्या चौघांचीही लग्न व्यवस्थित करून संपूर्ण शून्यातून त्यांनी हे सर्व केलं. आणि धर्माचंही त्यांना जास्त वेळ आहे. समाजकार्य तर त्यांचं इतकं आहे की अगदी कॉर्पोरेशनला कामाला असताना जर कोणी विचारलं त्यांना की दादा हा चौथा मजला कुठं आहे, हे ऑफिस कुठे आहे, तर ते अगदी चौथ्या मजल्यावर घेऊन जाऊन त्या माणसाला अगदी त्याची ओळख करून देऊन त्याचं काम बीम करून त्याला घरी पाठवत असे. तर तो जाताना माणूस इतका धन्य धन्य म्हणत असे. एकदा एका मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. रस्त्यावर बसणारा एक भिकारी होता. तो रिटायर झाला होता, पण त्याला माहिती नव्हतं की आपल्याला पेन्सिल मिळते किंवा आपल्याला रिटायर झाल्यावर पैसे मिळतात. तर ते दादासाहेबांचा आमचा स्वभाव फार बोलका आहे. ते त्याला विचारले, तू काय करतो इथं, का बसला? त्यांनी सांगितलं की मी असं आहे, मी आधी कामाला होतो. मग त्यांनी त्याला सांगितलं, अरे तू कॉर्पोरेशनला कामाला होता, मग तुला पेन्शन पैसे वगैरे? तो म्हटलं मला काही माहीतच नाही, मी रिटायर झाल्यावर मी डायरेक्ट इथं असं मला कोणीच नसल्यामुळं मी इथं आता भीक मागून खातो. त्यांनी त्याला पेन्सिल सगळं काही मिळवून दिलं. तर तो माणूस आता इतक्या चांगल्या ठिकाणी राहतो. तो दादासाहेबांचा एवढा आभार मानतो की खरंच म्हणतो, आणि दादा मला एवढं हे मिळालं आहे, तुम्हाला मला काहीतरी द्यायचं आहे. तर दादा ते म्हणायचे की नाही मला अजिबात काही नको, तू आता सुखाने भीक न मागता खाशील ना, हाच मला एक आनंद आहे. त्यांना त्यांच्या कॉर्पोरेशनला लालबहादूर शास्त्री म्हणायचे. त्यांची मूर्ती जरी छोटी असली तरी त्यांची कीर्ती फार महान आहे. त्याचाच माझ्या 4ही मुलांना आणि मला फार अभिमान आहे. याच्यापेक्षा चांगलं अजून कुठलं भाषण असू शकतं हे डांगळे साहेबच सांगतील. तथागत सिद्धार्थ गौतम, क्रांतीवीर फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना मी प्रथमतः अभिवादन करतो. खरं म्हणजे आज या कार्यक्रमाला यायचं की नाही हे कसा मला वाटतं साथ आलेली आहे की काय माहीत नाही. खूप विचार केले सकाळपासून, परंतु कुठच्याही परिस्थितीत या कार्यक्रमाला जायचं असं मी ठरवलं. त्याचं कारण एक तर ज्या पिढीने आपल्याला मुलाबाळांना बाबासाहेब आंबेडकरांचं जे शिक्षण हे संदेश होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तो मंत्र घेऊन आज जावळेसाहेब, दादासाहेब जावळेसारखे आज त्यांचे पुत्र चंद्रशेखर जावळे, सुनबाई पल्लवी जावळे, विजया, सगळे बंधू भगिनी आज खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. आणि अशा अभिमानाच्या क्षणाला उपस्थित राहणं एक कार्यकर्ता म्हणून आंबेडकरी चळवळीतला मी माझं कर्तव्य समजतो आणि म्हणून आलेलो. आपल्याला या निमित्ताने जो रामजी बाबांचा स्मृती दिन आहे, रामजी बाबा यांनी जे सैन्यात होते, सुभेदार होते, आणि बाबांचं ते कबीरपंथी, आणि त्यांना सगळ्या त्यावेळेच्या सगळ्या गोष्टींची माहिती होती, कबीरपंथातल्या संतांची, वांगवायची. आणि आपल्या मुलाला अनेक 14वं अपत्य असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना शिकवण्यासाठी जी धडपड केली. खरं म्हणजे रामजी बाबा पाठीशी उभे राहिले म्हणून आपल्याला बाबासाहेब आंबेडकर मिळाले, आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण आज इथपर्यंत आलेलो आहे. आणि रामजी बाबा ज्याच्या संबंध. आणि खरं आज या ठिकाणी मला विठ्ठलरावांचं, आमच्या लताताईंचं, इथले सगळे कार्यकर्ते शैलेंद्र मोरे आहेतच, पण या दोघांचं अतिशय मनापासून अभिमान वाटतो. हे माझे तर नातेवाईक आहेत. विठ्ठलराव पण नातेवाईक नसेल, नातेवाईकासारखेच त्याच्यापेक्षा कमी नाहीत. कारण शेवटी नातेवाईक म्हणजे काय, वैचारिक आणि जीवाला जीव देणारे, वेळ प्रसंगी आपल्याला उपयोगी पडणारे जे लोक असतात त्यांनी सांगितलं. खरं म्हणजे विजयाताईंनी फार चांगलं हे भाषण केलं की त्यांनी आपण मुलांना, मला सगळ्यांच्या घरात, मला माझ्या घरातली परिस्थिती आठवण होती. तुम्ही बोलत होतात त्यावेळेस आम्ही 6 भावंड, आई वडील आणि सगळं ह्या पद्धतीने, ज्या पद्धतीने कष्ट करून
आपल्या मुलाबाळांना वाढवलेलं आहे. आणि आपल्याला आजच्या पाठीमागे आपल्याकडे काय, आपल्याकडे उद्योगधंदे नाहीत, आपल्याकडे शेती नाहीत. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस शिक्षणाचा मंत्र दिला आणि आज आपण शिकून मोठे झालेलो आहोत. आज आपल्याला अभिमान वाटावा की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे लोक आज आहेत. आणि अशा वेळेस आपण, मला वाटतं, एक लक्षात ठेवलं पाहिजे, रामजी बाबांचं आज पुण्यस्मरण करताना, त्यांना अभिवादन करताना, की रामजी बाबांसारखे वडील होते भीमरावांच्या पाठीशी. आणि भीमरावांना जी समज आली त्या काळामध्ये की आपण एकटं शिकलो, त्या काळात बाबासाहेबांनी ठरवलं असतं. आपण शिकलेलं आहे, कायदे मंत्री होते, मजूर मंत्री होते, कोणाच्या व्हाईसरायच्या त्याच्यामध्ये ते होते, कौन्सिलमध्ये होते. ते कुठेही एकट्याने जर ठरवलं असतं विद्याविभूषित असं सगळं होतं. पण त्यांनी समाजासाठी दिलेलं आहे. आणि मला वाटतं आज पल्लवींच्या रूपानं त्यांच्या घराण्यात एक समाजामध्ये काम करणारी एक नगरसेविका, एक जिद्दीने सगळीकडे काम करते. आणि हा वारसा आपण, ही चळवळ आपण ह्या निमित्ताने सगळीकडे राजकारणच केलं पाहिजे असं नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही समाज सांस्कृतिक मूल्यांची, म्हणजे लोकांना, आपण इतरांना आपल्याला का बाजूला ठेवलं होतं इतके दिवस. आपण अशिक्षित, आपण अडाणी, आपल्याला सत्ता संपत्ती प्रतिष्ठा याच्यापासून वंचित ठेवण्यात गेलं होतं. आपल्या पायाखाली जमीन नव्हती, डोक्यावर छप्पर नव्हतं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे आत्मभान दिलं, सांगितलं, तर गुलामीची जाणीव करून दिली. तुझ्या इतरांसारखा माणूस आहे, तुला तुझे हक्क मिळाले पाहिजे. मग त्याने तुम्ही चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, आणि शेवटी बौद्ध धम्माच्या उडीचा केलं. धम्म म्हणजे काय, नुसतं अगरबत्ती आणि मेणबत्त्या लावून बुद्धाची पूजा करायची नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्धाचं तत्वज्ञान, इट इज अ वे ऑफ लाईफ, जीवनाचं तत्वज्ञान आहे, ते एक जीवन मार्ग आहे तो. आणि बुद्धाच्या जीवन मार्गाला आपल्याला सांगत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं. या संविधानाने ज्या माणसाला नाकारलं गेलं होतं, त्याचा माणूस पण नाकारलं गेलं होतं, ज्या जनावरापेक्षा हिनदीन अशा पद्धतीने त्याला बाजूला ठेवलं गेलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी एक माणूस एक मूल्य, वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू, हे बाबासाहेब आंबेडकरांनी तो प्रकाशित केलंय. परंतु आज आपण बघतोय समाजामध्ये धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर काही लोक, धर्मांध लोक, इथले अल्पसंख्याक असतील, दलित असतील, मुस्लिम असतील, यांच्या विरुद्ध संबंध, ओबीसी असतील यांच्या विरुद्ध, आदिवासी असतील यांच्या विरुद्ध एक कुठेतरी काऊर माजवतात. आणि हे काऊर का माजवतात? बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती, रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशन हा ग्रंथ लिहिलेला आहे. याचं कारण आपण समजून घ्या बंधूंनो, की ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या ग्रंथामध्ये, ज्यावेळेस समाजातले खालचे वर्ग, छोटे छोटे वर्ग इथल्या वर्णवर्चस्ववादी प्रवृत्तीवर लढायला तयार होतात आणि त्यांच्यामध्ये एक जाण येऊन त्या मुख्याच्या जागा काबीज करतात, आर्थिक सत्तेवर, सामाजिक सत्तेवर ते स्थैर्य मिळवतात, त्यावेळेस इथल्या वर्गाला, उच्च वर्गाला वाटतं की आपल्या हातात ती सत्ता ही चाललेली आहे आणि म्हणून ते प्रतिक्रांती घडवून आणतात. आज देशामध्ये हे प्रतिक्रांती सदृश्य वातावरण आहे. आपल्याला या धर्मांध, जाती जातीमध्ये, धर्मामध्ये आणि माणसामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचं आपल्याला खऱ्या अर्थाने निर्दालन करायचं आहे, हे संपून टाकायचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं आपण ज्या संविधान सरनाम्याचं पहिल्यांदा वाचन केलेलं आहे सगळ्यांनी, जे संविधानाचा सरनामा आहे तो आपल्याला वाचवायचा आहे. कारण ह्या देशामध्ये लोकशाही टिकली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, विचार स्वातंत्र्य असेल, लिखाणाचं स्वातंत्र्य असेल, नाहीतर तुम्ही आमच्यावर जुलूम करीत राहणार आणि आम्ही काही शब्द काढायचं नाही. बाबासाहेबांनी आपल्याला बोलायला शिकवलेलं आहे आणि बोलण्याचे अधिकार आपल्याला संविधानाच्या मार्फत दिलेले. आणि म्हणून आपण या संविधानाच्या याच्यासाठी आपण सगळ्यांनी आपसातले मतभेद वगैरे काय असतील ते टाळून एक कुठेतरी भूमिका घेतली पाहिजे. ही भूमिका घेण्याची वेळ आहे बंधूंनो. आपसातील मतभेद आणि काय असतील गैरसमज बाजूला ठेवून आपल्याला इथल्या धर्मांध, वर्णवर्चस्ववादी वृत्तीला जी समाजामध्ये फूट पाडते, माणसाचा द्वेष करते, नफरतीचा माहोल तयार करते,
अशा माहोलमध्ये आपल्याला भारत देशाची प्रगती होणार नाही. आणि मला वाटतं त्याच्यामार्फत हा एक त्याचा भाग आहे असं मला वाटतं. कारण बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण ही माणूसपणासाठी होती, माणूसपण जागवण्यासाठी होती, माणसाचा जागर करण्यासाठी, मानवी मूल्यांचा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याविषयी त्यांचा जागर होता. आणि जर मूल्य आपल्या देशातून नष्ट झाली, आपण नेहमी सांगतात तिकडे तिथे इकडे गोडसेचा, महात्मा गांधीचा खून करणारे, इकडे गोडसेचा गौरव करतात आणि परदेशात गेल्यावर सांगतात आम्ही बुद्धाच्या देशातून आलो, आम्ही गांधीच्या देशातून आलो. मग हे सांगत का नाहीत आम्ही हेडगेवारच्या आणि गोळवलकरच्या देशातून आलो. मग यांना जर गांधीचा आणि बुद्धाचा हे असेल तर बुद्धाने जो अहिंसेचा, शांततेचा, प्रज्ञाशील, करुणा याचा जो मार्गदर्शन स्वीकार करत नाही, महात्मा गांधीने मुसलमान हिंदू यांच्यामध्ये जे ऐक्य घडवण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं. नौखालीला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नौखालीत दंगे झाले, त्यावेळेस ते मिटवायला तिकडे गेले. अशा माणसांचा खून करणाऱ्या माणसाचा गौरव करतात. या प्रवृत्ती आपल्या देशाला विघातक आहेत, हुकुमशाहीकडे वाटचाल करणार आहेत. आणि कुठच्याही समाजाचा आणि गोरगरीब, अल्पसंख्याक, कष्टकरी समाज असतो त्याला त्याचा उद्धार हा लोकशाहीत असतो. कारण बाबासाहेब आंबेडकर सांगायचे लोकशाही हा काय केवळ शासन यंत्रणेचा प्रकार नाही, ती एक जीवन मूल्य आहे, जीवन मार्ग आहे. लोकशाहीचं सामाजिकीकरण झालं पाहिजे. डेमोक्रेसी, सोशलायझेशन ऑफ डेमोक्रेसी म्हणजे सगळ्यांना, व्यक्तीला आपल्याला अधिकार मिळाले पाहिजेत. आणि म्हणून आपण आज सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची जी संविधानाची शपथ घेतलेली आहे, संविधानाचं आणि जास्त मला वाटतं ताण येतो जास्त बोलताना, म्हणून मी आपण इथेच थांबतो. आज मला बोलवलं विठ्ठलराव, लताताई, आपण माझा एक प्रकारे बहुमान केला. समाजातील जी सेवाभावी आणि बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा घेऊन जाणारी आपलं एक कुटुंब सुधारलं की समाज सुधारतो. आज हे चंद्रशेखरजी त्यांना शिकवून मोठे केलं. आज ते समाजात, तरुणामध्ये, त्यांच्या घरातले सगळे समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचं कार्य करत आहेत. अशा सगळ्या मिळून एकत्र येऊन काम करावं. आणि हा आपण जे उपक्रम चाललेला आहे, माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. ठिकाणी खरं तर सरांचं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. गर दिल में तमन्ना हो तो रास्ते निकल आते, गर दिल में तमन्ना हो तो रास्ते निकल आते हैं, गर दिल में ही तमन्ना नहीं हो तो बहाने निकल आते हैं. परंतु सरांच्या मनामध्ये प्रचंड ताकदीची इच्छाशक्ती होती म्हणून धम्मच त्यांना साथ देतोय. हा एक धम्म आहे, लक्षात ठेवा. एका ज्येष्ठ नेत्याने आपल्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देणं हा धम्म आहे. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने जे रामजी बाबा पुरस्कार देण्यात आलेले ते आमचे जावळे दादा, आणि ज्यांच्या हस्ते जो हा पुरस्कार देण्यात आलेले ते आमचे साहित्यिक, विचारवंत, ते आदरणीय अर्जुनजी दांगडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माझ्या सभागृहातील पल्लवीताई जावळे, तसेच शैलेंद्र मोरे, आमच्या पल्लवीताई जावळेंच्या सासूबाई विजयाताई जावळे, ज्यांना पुरस्कार मिळाले ते आमचे शांताराम जावळे, चंद्रशेखर जावळे आणि सर्व मामा, आणि उपस्थित विचारमंच आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणले ते आमचे विठ्ठलदादा गायकवाड, पुढे बसलेले आमचे आदरणीय मुरलीधर दादा जाधव, तसेच सन्माननीय विचारमंच आणि इथं जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने हा 10वा म्हणजे 10 वर्ष पूर्ण झालेत, हा कार्यक्रम आम्ही सातत्याने चालू केलेला आहे. या कार्यक्रम घेण्याच्या मागे असं आहे की ह्या इथे दररोज कार्यक्रम घेतले जातात.
आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा मोठमोठे विचारमंच येऊन जातात आणि सर्वांना चांगले विचार देऊन जातात आणि असा ह्या जागेमध्ये सारखे कार्यक्रम घेतले जातात. आज जावळे दादांचा जो पुरस्कार मिळालेला आहे त्यांची माहिती आपण आता वाचून दाखवलेलीच होती, परंतु मी ज्या वेळेस कॉर्पोरेशनमध्ये होते आणि तेव्हा दादा तिथे कॉर्पोरेशनमध्ये असायचे आणि नेहमी मला भेटायचे. ते नेहमी त्यांचं हसत बोलणं आणि काही ताई आता यावेळेस तुम्ही काही गप्प बसू नका, तुम्ही महापौरांसाठी तुम्ही जरा प्रयत्न करा, नेहमी त्यांचे बोलणे असायचे. आणि त्यांनी नंतर आमच्या जावळेताई नंतर माझ्याबरोबर सभागृहामध्ये आल्या आणि आम्ही म्हणजे त्यांचे वडील शिरसाट दादा असतील तर ते सुद्धा नेहमी आम्हाला मार्गदर्शन करते, नेहमी घरी यायचे. आणि सातपुते दादा आणि त्यांनी सुद्धा आंबेडकरच्या जीवनावर देखील ते नेहमी असं प्रदर्शन लावायचे आणि चित्र लोके असं ते करून दाखवायचे. असं हे दादा यांचा परिचय म्हणजे फार मोठा आहे आणि शून्यातून त्यांनी खरंच हे ईश्वर निर्माण केलेलं आहे आणि असे त्यांना पुरस्कार आपल्या हातून मिळतो. खरं वास्तविक अर्जुनदादा डांगळे हे माझे नातेवाईक आहे. ते कसे की माझी थोरली बहीण आहे, ती त्यांच्या घरामध्ये डांगळे म्हणून, तर ते आमचे पुतणे लागतात. म्हणून ते आले की नेहमी आम्हाला आनंद वाटतो की बाबा आपला माणूस इथून एवढं मुंबई शहरातून इथं आल्यानंतर त्यांचा आता घसा एवढा बसलेला असताना त्यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवले त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानते. आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचे आभार मानते. विशेषतः माझ्या महिला भगिनी आणि सर्व माझे बांधव यांचेही मी आभार मानते आणि माझे 2 शब्द संबोधते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.